अरे अभ्यास करतोयस काय रे तू? नाही रे, स्टोरी लिहितोय. स्टोरी किती लिहून झाली स्टोरी? अर्धी झाली, अर्धी राहिली अजून. म्हणजे जेवढी झाली तेवढी ऐकव ना भावा प्लीज. असं म्हणतोय. तर पहिला सीन असा आहे की आपली कॉलेजची पार्किंग आहे. मामा 3 लावत. काय रे, आज पण पेपर आहे का? शेवटचं काय होत? मी काय म्हणते मामा, तुम्ही नाही तर ही कॅफे बंद केला पाहिजे आणि मेस टाकली पाहिजे. लय पैसे आहेत मेसमध्ये, आपण दोघांनी टाकायचे का? कारण कसं आहे, तुमच्याकडे पैसे येते, माझ्या डोकं आहे. तुला काय म्हणायचंय? माझ्याकडे काय डोकं नाही का? तसं नाही हो, माझ्याकडे पैसे नाहीत ना. फक्त चहाच देऊ का अजून काय देऊ? पोहे आहेत का? आहेत ना. तिकट आहेत ना? अरे एकदम तिखट आहे. नाही, चहाच द्या मग. मी तिकट नाही खात. एवढं का नाराज आहे? काय नाही. अरे गेट कुठे आहे? गॅपसेल कुठनं विचारतो बाई? मी बसणार पुढं. शिव जाऊ कुठेतरी मोडल ना, त्या दिवशी मला बरं वाटेल. सावरे काय अमित, असं का मशीगत तोंड करून बसलाय? काय झालं काय माहित त्याला, मगाशी मी पण विचारलं, काय सांगा ना. अरे ती तन्वी नाही का, हम्म, ती ब्रेकअप करायचं म्हणायला लागली. चांगलं आहे की मग. तिनं कुठला तरी व्हिडिओ बघितलाय, त्याच्यावरून तिला वाटतं की ब्रेकअप करावं आपण. कसला पाठवला होता? नाचत होता काय वरातीत? नाही हो रे. रे थांब. हा ह्यो बघ आला व्हिडिओ. अरे वा, इन्स्टंट आहे सर. हायजे वाटत. खानदान तुला माहिती नाही, तो पोरगा तुझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा व्यसन करणारा, दारू पिणारा, तो नालायक हरामखोर कुत्रा. एखादी कॅडबरी काय तुला देतो, एखादा 200 रुपयाचा ड्रेस काय तुला आणून देतो, तुझ्या मोबाईल वर ते बॅलन्स काय मारतो, आणि त्यासाठी हरामखोरानं काय भारी जिंदगी आहे आम्ही. जाऊ दे रे आम्ही. एक काम कर की, तू आतापर्यंत तिला जेवढी गिफ्ट दिलेत ना, सगळी माघारी घेऊन टाक. वाव, अरे साड्यान बांगडी घे आणि घाल. अरे सावरे काय बोलतोय? अरे गिफ्ट माघारी गेला ना, गिफ्ट द्यायला पण लागतं. त्या भिकाऱ्यानं आजपर्यंत दिलंय काय तिला? अरे पेट्रोलला बी तिच्याकडनं पैसे घ्यायचं, तिला गिफ्ट द्यायला. अरे तसं नाही रे, म्हणजे दिलंय काय आजपर्यंत? मी तिला माझा टाइम दिलाय. वाव, टाइम द्यायला तू काय गाड्या आहे? अरे टाइम तर घरातलं कुत्रं पण देतं, मग कुत्र्या बरं राहणार काही? जाऊ दे रे आम्ही, माझ्याबरोबर पण झालं की असं विषय. तुला कोण प्रिया सोडून गेली होती का? नाही रे नेहा, ती तर हात धुवून माझ्या मागं लागली रे. कोण? नेहावे? नाही रे प्रिया, लय जीव लावलो रे, तरी सोडून गेली. कोण प्रिया? अरे नेहा रे. अरे पुरी सगळे असेच असते ते, बालिश पोरं भेटली की त्यांच्या मागे निघून जाते ते. कोण? नेहा का प्रिया? तुझी तन्वी. सारखं तिच्यावरच बोललं पाहिजे का रे? अरे चेष्टा कर तू, एवढा का सिरियस होतोय? कर की प्रयत्न तिला माघारी आणायची. ते म्हणतात ना, प्रयत्नांती परेश रावल. अरे गट्ट्या, परेश रावल नाही रे ती. अरे सावरे, असंच म्हणलं चेष्टेमध्ये, मला माहिती पेशावर आहे त्या. अरे पेशावर नाही, परमेश्वर आहे. असं आहे का? मंदबुद्धी राव. तू बघू नको. चला शेवटचा पेपर आहे. द्यायचा वय. अरे द्यायचं काय, एकदा पेपर दिला की मोकळ. चल की आता, उठ की. का क्रियाना नको उठवायला तुला? थांब की, काय स्वतः आलंय का आपल्याला? उठ की, मैत्रीण सोडून गेली, मिली नाही.
पेन घ्यायचा मला पार्किंग मधून अजून. चला की मग. तुला काय घ्यायचे? रुमाल डोळं पुसाय. रामे आहे नको नाराजू भावा. प्रयत्न करत राहा तिला समजवायचं. आता हे बघ किती प्रयत्न करतोय की का मारतोय गाडी चालू ना पण करतोय ना प्रयत्न थांबलाय का? कसली पेन वाजली रे? पेपरचे पेपर चालू झाला ना? नाही रे संपलं. कुठल्या इयरचा? फायनल इयरचं. अरे पण फायनल इयरचा पेपर दुपारी होता ना? नाही रे तू काल नोटीस नाही पाहिजे का? सकाळी होता आज पेपर. यार चल की बाबा. अरे थांबे. अरे थांब ना असा पण तो पेपर संपलाय. अरे थांब रे बाबा. अरे थांब ना. ए थांब. अरे संपलाय पेपर असं पण आता. चला काय ते खाऊया. अरे खाल्लाय ना आता एवढा मोठा. मीठ कमी होत. चल बाबा. अरे चल ना मी नाही येणार तुम्हाला जायचं तर जावा. बघू तरी सर होते का आपण? अरे तेव्हा प्रसाद आहे का डबल द्यायला? हाय महाप्रसाद. महाप्रसाद एकदाच भेटतो. अरे देतील आपण वापस मागू चल. शिरा संपलाय. अरे काहीतरी सिरियस हो बाबा. चल. तर बरं ऐका 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 मी काय म्हणतो ते ऐका मग जाऊ. काय? पहिली गोष्ट हा पेपर नव्हता. अरे मग होतं काय? अरे हा युनिव्हर्सिटीचा पेपर होता आणि युनिव्हर्सिटीचा पेपर डबल देऊन देत नाही. कळलं ना तुम्हाला? लॉजिक आहे बरं का? मला सांग एक गोष्ट 5 मिनिटं जरी उशिरा गेलं तरी तिथे वाकाल तिथे आपल्याला. तुला काय वाटतं पेपर झाल्यानंतर तू निघालाय तिथे गेलं काय करणार आहेत? या 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 ए गुलाबाच्या पाकळ्या टाका असं म्हणणार का तिथे? नाही ना बाबा. डोकं चालतं कस काय? अरे माझं का चालतं का नाही चालत पण आपलं का नाही चालत ह्याच्यावर लक्ष द्या आपण. ही गरज आहे आपली आता. कळलं का तुम्हाला सावरे? खरं बोलतोय रे कधी कधी तरी. त्यामुळे तो म्हणतो असलं बोलून डोक्यात जायची काम नको करू. त्याआधी आपण खायला जाऊया मग डोक्यात जाऊया. अरे कसं सारखं खायचं 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 खायल्याशिवाय दुसरं सुचनच भावायला. शाळा शिकलाय ना? अंगाकडे बघून. विज्ञान शिकलाय का? काय आहेत आपले 3 मूलभूत घटक काय आहेत? अन्न वस्त्र निवारा. पेपर आहेत कुठं? त्यात युनिव्हर्सिटीचा पेपर आहे कुठं? पेपर तर आहेच की आपला चालू. ती महत्वाचं नाही. माणूस जिवंत राहणं महत्वाचं आहे. आधी खाऊया मग पुढच्या गोष्टी बघायच्या असतात. पेपर दिले तर आपल्याला घरचे जीवन ठेवता येईल. हा ती पण बरोबर आहे. बरं ऐक येतोय का नाही हा पेपर पेपर घरची अरे. जिवंत मारणार आहे तू कोणताही काय चल येतोय का नाही? चला 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 चल चला बाबा. चला चला. काय विषय नाही ना व्हायचा. नाही काय. 100% विषय होणार आहे. अरे विषय होणार नाही विषय राहणार हे आपला आता. आपण एक काम करू आता काय पुढच्या सेमला याचं तोंड दाखवाय कॉलेजला डायरेक्ट हॉल तिकडेच घ्यायचं. त्या आधी मध्ये कुठं येऊ नका. कोरा कागज हा पेपर मेरा कोराच राहिला. काय राव आजचा दिवसच बेकार आहे. ए बसा जरा खायला नंतर जाऊ. जाऊ दे बसून थोडस लय दम लागलाय. रजनीकांत कशी कला हॅलो क्रेडिट कार्ड वाले अहो, नाही पाहिजे मला तुमचं क्रेडिट कार्ड. एकतर पेपर पण मिस झाले ती पण मला सोडून गेलेली. अहो नाही पाहिजे क्रेडिट कार्ड तुमचे तर आहे. हा बोला काय म्हणता? एक काम करा ते क्रेडिट कार्ड घ्या आणि तुमच्या आयुष्य लय खतरनाक स्टोरी लिहिलीस भाऊ. मला वाटलं नाही एवढी चांगली लिहिशील तू. अजून सांग ना जरा. आतापर्यंत एवढीच कम्प्लीट झाली. राहिलेली रात्री कम्प्लीट करून तसं काय सांगतो तुला. ठीक आहे चालेल मॅम पिक्चर बघतो मग. हो चालेल. त्यापर्यंत लिहून घे तू. हो हो. होय राम्या
जर पुष्पा पिक्चर मध्ये अल्लू अर्जुन नसतं तर पिक्चरचं नाव काय असतं? काय अरे पुष्पाच की. ह्याच्यामुळे तुला ती सोडून गेली. सोडून तुला गेली तुला. कोण गेलं कोणाला सोडून? अरे गेली गेला सोडून. ती तर काल येईल होती ना, आज परत गेली का? विषय आहे का? आपण पेपर काल झालं आपलं, आज कशाला बोलवते इथं बसायला? सॉलिड प्लॅन आहे. म्हटलं वैभव माहिती आहे का? कुठला आहे? वैभव राऊत ENTC. हा हा हा. तेव्हा सकाळी आला होता माझ्याकडे. कशाला कशाला? ऐक, तेव्हा मला काय म्हणला, त्याचा सरांनी काल मोबाईल पकडला पेपरमध्ये. आणि तेव्हा काय मला म्हणला, भावा तुम्ही जावा माझा मोबाईल घेऊन या, तुम्हाला पैसे देतो ना. आपल्या काय करायचं त्याच्या फोन ते बघेल. अरे मोबाईल त्याला सगळं त्याला त्याला आपण का कष्ट घ्यायचे? हा ना. अरे कष्टाला पर्याय नाही, पैसे कसे भेटणार आपल्याला? ए नको बसलं काय, नको नको ती रिस्क नको. हे नाही नको मला पण नको. अरे येडा बिडा झाला का काय? अरे फकीर- कशाला? फकीर लोक आहेत तुम्ही. बापरे. माझ्या पैशाचं खाता आहे आजपर्यंत. 5 रुपयाचा लय खर्च झाला का तुझा? तेवढं आहेत का आपल्याकडं? अरे ऐका, आपण जायचं, आपण जाऊ, मोबाईल घेऊ, त्याला आणून देऊ, पैसे घेऊ, काम काय राहिलं? एवढं सोपं वाटतं करायला? सांगतो जरा असं जाऊन आणून. येडे, अरे पैसे भेटले की फिरायला जाऊ ना मस्त पैकी. थोडी इमॅजिन करा की आपण फिरायला गेलोया. खाली या, खाली या. एवढं बजेट नाही आपलं फिरलेलं दाखवायला. मला तर नाही यायचं बाबा. हे उदास पप्पू तिच्या आठवणीत रडत बसणार, तू तरी येशील, त्यात काय विषय नाही. मेरी तरफ से भी ना है. एकदा पैसे आलं ना फिरकायचं बी नाही माझ्या पैसे. तुझ्या अरे तुझ्या अरे जाऊ दे तिकडे. एकाजवळ पोरगी राहीना आणि एक कुणाजवळ राहीना, बेकार बोडायची. एकदा पैसे येऊ दे रे, दाखवतो गांधीजीची ताकद. 10,000 रुपये सुट्ट करून उधळतो यांच्यावर. हा पप्पा. काय रे, काय झालं तुला? काय नाही, घरचा फोन आला होता. तीच दररोजची किटकिट. मॅमचा फोन गेलता घरी, अटेंडन्स लो आहे, उद्यापासून यायला लावले कॉलेजला. जावं लागेल ना काय उद्या. अरे बाबा, पण तुझं स्वप्न होतं ना मूवी बनवायचं. आपण कोणा स्वप्न पूर्ण झाले आतापर्यंत सांग? झाली इंजिनिअरिंग करून चूक, आता काय करू? स्वप्न भरपूर होते, घरच्यांच्या अपेक्षा खूप आहेत, आपल्या हातात तर काय नाही, काय करायचं बघू. उद्या तर कॉलेजला जावं लागणार रे, काय होतंय बघू. उद्या तर काय झोपा. ए ऋत्या, अरे तर माझा फोन आणला का नाही तुम्ही? तू काय म्हणला काल? सरांनी फोन नेलाय माझा. कुठल्या सरांनी नेलाय ते कधी सांगितलं मला? कामटे सर. कामटे सर? हा. अरे सरांचा पेपर बुडवलाय रे मी काल. मला उमऱ्यावर तोडल तो सर. आणि तुझ्याकडनं होते का नाही सांग, पैसे घेऊन दुसरी पोरले कामं करतील. उगाच भाव नको खाऊ. चॅलेंज करतोय का मला? आत्ता बॅग नाही नीट दे, आत्ता जातो आणि घेऊन येतो मोबाईल. बर. दे. काय समजते ती मला काय माहिती. होय, अरे ते 2 शूटर कुठे कालचे? मुन्ना झुंड में तो सुअर आते. जा, नाटकी करू नको जा.
ते इकडे रे. काय झालं सर? कॉलेज असताना आला नाहीस आणि पेपर झाल्यावर कसं काय आलास? हां तुमच्याकडे सर. सर कालचा पेपर काय सोपा होता सर. मला असं वाटतं पुढच्या सेमला सर जाऊन परत लिहावा देऊ पेपर. एवढा भारी पेपर होता, 3 जण मूर्ख आलीच नाहीत पेपरला. काय सांगता सर? सर तुम्ही ते 3 लोक हुडकून काढा सर. आई असल्या अवलंबून आपल्या कॉलेजमध्ये नष्ट करून टाका सर. एवढा सोपा पेपर होता ते आली नाही ती. तुम्ही ना त्यांना उलट टांगा, त्यांची गाल लाल करा सर. एका मिनिटात आलो सर. कुठे चाललास? एच मॅडमकडे. त्यांना मी सांगणार सर, असा शिक्षक पुन्हा होणेच नाही. मी आलो सर लगेच सांगून त्यांना. सर का रे? अहो सर, काल मी जेव्हा पेपर लिहित होतो ना सर, तिथं मी नाव हे टाकत होतो तेव्हा मी बघितलं सर, ती सौरभ आणि तो आम्ही की नाही, ती वर्गाच्या बाहेरनं चालत गेली सर. आणि काय म्हणत होती माहिती आहे का? काय पेपर लिहायचे हो, लय भांगार पेपर आहे, काय शिकवलं पण नव्हतं सरांनी असं. पण तुम्ही सर त्या दोघांना ना पकडा सर. ती दोघंच होती सर 100%. तिसरा कोण होता मला माहित नाही. मला वाटतंय ना सर, तिसऱ्याला जाऊ द्या तुम्ही. तिसऱ्याचं काही चुकी बी नसेल, काय ह्यांच्या दोघांच्या दोघं त्यांच्यावर त्याच्यावर जाळ निघाय नको त्या बिचाऱ्यावर. तुम्ही सर त्याला नक्की पकडा. आणि सर ही तुमच्या याला ना कुलूप लावत जावा सर. काय पोरं मी बघितले सर कुठल्या बी डिपार्टमेंटची आत घुसून काय बी करतात सर. चला येऊ का सर?